नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, महिनाभर जरा आमच्या घरामध्ये गजबज होती माणसांची, कारण आमचा नातू स्वीडनहून आला होता. त्याला बघायला आमचे नातेवाईक येत होते. आता काल काय झालंय, मुलगा स्वीडनला परत गेला 3 महिन्यासाठी. नातू आणि सुनबाई हे तिच्या माहेरी गेले डोंबिवलीला, आणि त्यामुळे घरात आम्ही दोघंच आहोत. तेव्हा आत्ता सकाळचे 9 वाजलेत. मी सौभाग्यवतीला म्हटलं नाश्त्याला कर काहीतरी, पण एक म्हटलं तेच तेच करू नको, नवीन काहीतरी कर, झटपट पण नवीन. आता मंडळी, तुम्हाला माहिती आहे तेच तेच किती खायचं माणसानी, आणि रोज रोज नवीन तरी आणायचं कुठून, हा मोठा प्रश्न असतो. तेव्हा आपण आता स्वयंपाकघरात आपल्या आमच्या सऊच्या मागे जाऊया आणि बघूया ती काय करते. रोज रोज नाश्त्याला करायचं काय हा मोठा प्रश्न असतो. रोज उपमा इडली झाली, मेदूवडा झाला, आपण ते तर काय सहज मिळतं, करतो कधी कधी. पोहे असतातच. काय करायचं हा प्रश्न होता आज मला. तर मी म्हटलं आज मला माझ्या बाबांच्या रेसिपीची आठवण झाली. आम्ही आज कधी म्हटलं की खूप भूक लागली तर आई किंवा बाबा, आई जर गैरहजर असेल घरात तर बाबा म्हणायचे थांब जरा मी तिखटा मिठाचे तुला पोहे करून घालतो. तर आज मी म्हटलं फटकन अगदी होणारा नाश्ता काय असेल तर तिखटा मिठाचे पोहे, ते आज मी करते. त्याच्यासाठी मी आता हे जरा पातळ पोहे घेतलेत. हे आता जरासे भाजून घेतले मी थोडेसे, आणि अगदी फटकन होणारे पोहे आहेत आणि टेस्टी पण लागतात छान. हे आता मी जरा भाजून घेतलेत, आणि या पोह्यांसाठी मी आता थोडेसे परतून घेतले. हा एक इवलासा कांदा मी आता घेतला इथे, आणि तिखटाचे पोहे असल्यामुळे सहजच लाल तिखटच आहे. त्याच्यानंतर हे ओलं खोबरं घेतलंय, आणि हा एक पापड घेतलाय, आणि एकदम टेस्टी होण्याकरता हा इन्ग्रेडियंट म्हणजे मेथकूट घेतलंय, जे आपण घरी केलेलं तुम्हाला दाखवलं ते. आता आपण एक छोटीशी फोडणी तयार करूया. आता या पोह्यांसाठी एक छोटीशी फोडणी मी तयार करणार आहे, नेहमीचीच. तेल अगदी कमी घेतलंय, 1 चमचा, जर अशी मोहरी थोडीशी, त्याच्यानंतर हिंग, ती थोडी हळद, नंतर चवीपुरतं लाल तिखट फोडणीतच घालणार. हे बंद केलं, आणि ह्याच्यामध्ये 1 चमचा मेथकूट घालते. हे जरा ढवळायचे फोडणी, आणि लगेचच ह्यात हे पोहे घालायचे, आणि ह्या चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं. मीठ जरा जपून घालायचं पातळ पोहे करताना. हे आता छान एकजीव करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे आता गार होतंय तोपर्यंत मी हा एक कांदा घेतलाय, तो बारीक चिरून घेते, आणि मग आपण पोहे मिक्स करूया, खोबरं कांदा वगैरे. शक्य होईल तेवढा बारीक चिरायचा कांदा. मला जेवढा शक्य होईल तेवढा मी अगदी बारीक चिरते, म्हणजे तो पोहे खाताना छान लागतो. हे पोहे आपण फोडणी दिलेले काढूया. त्यानंतर आपण
आणि हा चिरलेला कांदा, हे ओलं खोबरं, आता माझ्याकडे कोथिंबीर नाहीये, कोथिंबीर घातली तरी छान लागेल. आणि आता एक पापड आपण भाजून घेऊया. खरा याच्यावर पोह्याचा पापड खूप छान लागतो मंडळी, पण आत्ता माझ्याकडे काही उपलब्ध नाहीये, त्यामुळं मी आता हा पापडच घेते. चुरडायचा चांगला. आणि आता छानपैकी हे पोहे, तुम्हाला आवडत असेल तर जरा साखरेची चिमटी घेतलीत तरी चालेल, टाकलीत तरी. बघा किती फटकन झाले की नाही पोहे. आता हे आपले खायला तयार झाले. तेल तिखट पोहे. तर असे झटपट होणारे तेल तिखट पोहे तयार आहेत खायला. तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा, एकदम मस्त लागतात. तर मंडळी, हे होते तेल तिखटातले पोहे. आता ह्यातली गंमत अशी आहे की आमच्या लहानपणी आम्ही मधल्या वेळचं खाणं म्हणून हे करायचो, कारण नॉर्मली पोह्यांशिवाय आम्हाला काही अवेलेबलच नसायचं. आणि पोहेसुद्धा म्हणजे कसे, तर पोहे, तिखट, कांदा आणि कच्चं तेल. आता या ठिकाणी सौ नीताने फोडणी केले. आता तिच्या बाबांचं ते वर्जन आहे. आम्हीच्या लहानपणी आम्हाला फोडणी करण्याची मुभा नव्हती. याचं कारण असं आहे की आम्हाला दुपारच्या वेळेला गपचूप हे पोहे करायला लागायचे. त्यामुळे आजी आणि आजोबांची झोपमोड न होता हे पोहे करून खायचे. त्यामुळे आम्ही कच्चं तेल वापरायचो. आणि त्याही कच्च्या तेलातलेही पोहे करून बघा, तेही फार सुंदर लागतात, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. तुम्ही करतही असाल. आणि हे जे दाखवले हे पोहेही तुम्ही करत असाल. त्या पोह्यांचे अनेकविध प्रकार होऊ शकतात. तर हा जो काही प्रकार नीताने आमच्या केला, हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, आणि गोडा मसाल्याची नवीन बॅच तयार आहे. ज्यांना कोणाला हवी असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिला आहे, व्हॉट्सॲपवरती ऑर्डर करा. धन्यवाद.